शिरपूर तालुक्यातील करवंद येथील लक्ष्मीबाई वाघ या एक गृहिणीला भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक अनुभव आला आहे। त्यांनी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शहरातील जमजम दूध डेअरीतून 5 लिटर दूध मागविले होते। त्यातील काही दुधाची बासुंदी तयार केली तर 1 लिटर दूध सकाळी चहासाठी ठेवले होते। सकाळी उठून लक्ष्मीबाई यांनी दूध उकळण्यासाठी ठेवले असता ते अचानक गोळा झाले आणि रबरासारखे तुटू लागले, असे त्यांनी सांगितले। सदर घटनेमुळे त्या आश्चर्यचकित झाल्या। त्यांनी हे दूध घरी आलेल्या पाहुण्यांना दाखविले असता नातेवाईकांनी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला। काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध बाजारात विकले जाणे चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या घटनेची चौकशी करून संबंधित डेअरीवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। रंजना घोडसे, आम्ही 21 तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी संध्याकाळी 5-6 वाजेला कुमार टेक इथं जमजम दूध डेअरी मधून दूध आणलं 5 लिटर। त्याच्यामधून आम्ही अर्ध दूधची बासुंदी केली आणि अर्ध दूध गरम करून फ्रीज मध्ये ठेवलं। परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती, तर ते गरम करताना आमची आई त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं। परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघा दुधाचा काय प्रकार घडला। तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले, तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाहीये, कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं। म्हणून आम्ही सर्वजण घाबरून गेलो। तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मोबाईल मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं। तर ते थोडं आश्चर्य वाटत होतं, कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही, सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जातं आणि दुधापासून खूप काही प्रकार घडतात, दही पेढे वगैरे सर्व काही। म्हणून हे सर्वांसाठी, लहान मुलांसाठी, आजारी माणसांसाठी हानिकारक आहे। म्हणून काहीतरी शासनाने यांनी निर्णय घ्यावा आणि काहीतरी कारवाई करावी, यांना काहीतरी शिक्षा द्यावी, एवढीच नम्र विनंती। लक्ष्मीबाई सुभाष बोलते, मी करवणहून 21 तारखेच्या दिवस इथं शिरपूरहून दूध आणलं होतं। ते जमजम डेअरी आहे कुंभार टेकवर, तिथून आणलं। मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं, तर आम्ही 5 लिटर दूध आणलं होतं। 5 लिटरमधून ते 1 लिटर आम्ही बचावून ठेवलं। मग सकाळी त्याचं गरम केलं, त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं। तर बरं ते माहिती पडून गेलं, ते बचलं म्हणून माहिती पडलं, नाही माहिती राहिलं असतं तर ती धोकेलायकच होतं ना। तसंच आता किती लोकांचा हे झाला असेल, किती लोक घेता असेल। आता आम्ही तर कधी मध्ये आणतो तिथून, आमचं तर काही तेवढं नाही, पण समोरवाले सगळे किती लोकांच्या घाती घेते, तर त्याच्यामुळे आम्ही हे दूध हे करतोय बुवा। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत आहे। त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदंड कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे। NTV न्यूज मराठी, धुळे।